तुम्ही माझी पूर्ण पत्रकार परिषद पाहिलीत? पूर्ण. आणि खूप आनंद वाटला आणि अभिमानही वाटला. तुम्हाला माझा अभिमान वाटतोय ना, त्यातच मला सगळं मिळालं. खरंच त्या भैरवीला तिच्या भाषेत तू कधी उत्तर देशील याची मी वाट बघत होतो आणि तू ते दिलंस. खरंच आता माझी लेख शोभतेस. हो, पण मला हे करायचं नव्हतं. सावली, याची सुरुवात तू केली नव्हतीस, त्यामुळे या सगळ्याला तू कारणीभूत नाहीयेस, कळलं? आणि तिनं कसं आहे ना, तुझ्या परिस्थितीचा फायदा घेतला. जितकं ताणता येईल तितकं ताणलं. आणि सावली, सत्य हे कधी ना कधी वर येतच. हो, पण त्या गुरु आहेत माझ्या. गुरुशी अशी स्पर्धा करणं योग्य वाटत नाही. आणि म्हणूनच मला हे कळत नाही की मी जे काही केलंय ते योग्य आहे की अयोग्य आहे. अरे बाप रे, एवढा विचार करतेस तू? हलका पाहिलं का? म्हणजे माझं चुकलं का? मला सांगा ना प्लीज. सावली, अगं तुझं काही चुकलेलं नाहीये. तू असा विचार करतेस हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे. ती भैरवी तुझ्याशी जे वागली ते बघता तू तिच्या बरोबर केलंस ते योग्यच आहे, जरी ती तुझी गुरु असली तरीही. आणि कसं आहे ना, गुरु पण त्या लायकीचा हवा ना. नको तू विचार मनात आणायचा नाही, कळलं ना? ही जुगलबंदी झाली पाहिजे आणि होणारच. आणि ही जुगलबंदी बघायला आम्ही दोघंही येणार आहोत, कळलं? बरं ऐक, तुझा इंटरव्ह्यू पाहिला, राहुल नाही म्हणून एवढ्या रात्री तुला भेटायला आलो. आता निघतो. नाही नाही, मी जेवूनच जा. नाही ना, जेवण वगैरे नको. अगं नको, आम्ही दोघं आज बाहेर जेवायला जातोय. डिनर डेट आहे आमची. बरं, मग तर जायलाच हवं. राहुलं नाही म्हणून तुला भेटायला आलो. आणि हो, एक महत्वाचं सांगायचं राहिलं, तुझं गाणं ऐकलं, नवीन गाणं खूप आवडलं. अशीच गात राहा, मोकळेपणाने, बिनधास्त. येऊ पाया पडते. राहू दे बाळा. असे बाय बाय. जयंती सावज जाळ्यात अडकलंय. कर्या माई, आता त्या सावजावर अशी झडप टाकते आणि शिकार करते बघा. तू तेवढंच कर. आयतं सावज मी तुझ्या जाळ्यात आणून द्यायचं आणि तू त्याची आयती शिकार कर. अगं कधीतरी स्वतःही काहीतरी शिकार करण्यासाठी हालचाल कर. किती दिवस आयतं खाशील? तर तुम्ही म्हणताय तर करत जाई ना माई. करावीच लागेल. जयंती लक्षात घे, या वेळेस आयतं सावज तुझ्या ताब्यात देतेय.